हाय फ्रेंड्स अँड वन्स अगेन वेलकम बॅक टू स्पीक इंग्लिश विथ तन्मय. आणि आजच्या लेसनमध्ये आपण शिकणार आहोत टेलिफोन इंग्लिश, म्हणजेच फोनवर आपल्याला एकदम फ्लुएंटली आणि कॉन्फिडेंटली इंग्लिशमध्ये समोरच्याशी कसं बोलायचं आहे. आपण जेव्हा फोनवर बोलतो तेव्हा आपण बोलतो ना, जरा 1 मिनटं थांबतेस का, किंवा मग मला तुझा आवाज व्यवस्थितपणे ऐकू येत नाही आहे, किंवा मग तुम्ही कोण बोलताय, तुमचं नाव काय आहे. तर अशा प्रकारची बरीच वाक्ये आहेत. तर त्यांना आपल्याला इंग्लिशमध्ये कोणत्या पद्धतीत बोलायचं आहे हे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. किंवा मग एखाद्या अननोन व्यक्तीचा तुम्हाला फोन आलाय आणि ती व्यक्ती तुम्हाला विचारते, मे आय स्पीक टू मिस तन्मय प्लीज. तर अशा वेळेला तुम्ही इंग्लिशमध्ये त्या समोरच्या व्यक्तीला एक्झॅक्टली कसं रिस्पॉन्ड कराल ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यामुळे टेलिफोन कन्व्हर्सेशन जे आहे इंग्लिशमध्ये फ्लुएंटली आणि कॉन्फिडेंटली कशा पद्धतीने करायचं आहे याबद्दल आज आपण बरेच असे इंग्लिश सेंटेन्सेस शिकणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर आपल्याला जेव्हा कॉल येतो, जेव्हा आपण फोन कॉल आन्सर करतो, तेव्हा आपल्याला फॉर्मल सिच्युएशन्समध्ये समोरच्याला ग्रीट करायचं आहे विथ गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे. जर कॉलर अननोन असेल तर तुम्हाला तुमचं नाव सांगणं महत्त्वाचं आहे. जसं की हॅलो, गुड मॉर्निंग, दिस इज तन्मय स्पीकिंग. हॅलो, गुड मॉर्निंग, दिस इज तन्मय स्पीकिंग. आणि जर तुम्हाला विचारायचं असेल त्याच्या पुढे की कोण बोलतंय, त्यावेळेस तुम्ही असं बोलू शकता, हॅलो, तन्मय स्पीकिंग, हू इज कॉलिंग प्लीज. हॅलो, तन्मय स्पीकिंग, हू इज कॉलिंग प्लीज. म्हणजे कोण बोलतंय. आता समजा तुम्ही एखाद्या कंपनीमधून फोन करताय, एखाद्या ऑफिसमधून कॉल करताय, त्यावेळेस त्या कंपनीचं नावसुद्धा तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये यायला हवं. जसं की समजा तुम्ही रियाला कॉन्टॅक्ट करताय, त्यावेळेस तुम्ही काय बोलू शकता, हॅलो रिया, दिस इज तन्मय कॉलिंग फ्रॉम XYZ कंपनी. हॅलो रिया, दिस इज तन्मय कॉलिंग फ्रॉम XYZ कंपनी. या ठिकाणी तुम्ही तुमच्या कंपनीचं नाव सांगितलं आहे की मी अशा XYZ कंपनीमधून तन्मय बोलते. आता समजा तुम्हाला एका वेगळ्याच व्यक्तीशी बोलायचं असेल, त्यावेळेस जी व्यक्ती आता फोन कॉलवर आहे तिला आता तुम्हाला सांगायचं आहे की मला ना अशा तमुक व्यक्तीशी बोलायचं आहे. म्हणजे समजा फोनवर आता रिया आहे आणि आता मला प्रीतीशी बोलायचं आहे, तर हीच गोष्ट मी फोनवर रियाला कोणत्या पद्धतीत सांगणार. हाय, दिस इज तन्मय स्पीकिंग, इज प्रीती देअर. हाय, दिस इज तन्मय स्पीकिंग, इज प्रीती देअर. म्हणजे प्रीती आता तुझ्या आजूबाजूला आहे का, ती फ्री आहे का. किंवा मग कॅन आय टॉक टू प्रीती, टेल हर तन्मय इज कॉलिंग. कॅन आय टॉक टू प्रीती, टेल हर तन्मय इज टॉकिंग. मी प्रीतीशी बोलू शकते का, तिला सांग की तन्मय फोन करते. किंवा मग मे आय स्पीक टू प्रीती प्लीज. मे आय स्पीक टू प्रीती प्लीज. आता समजा इफ यू आर कॉलिंग समवन फॉर अनादर पर्सन, म्हणजे प्रीतीच्या ऐवजी मी फोन करते, प्रीतीच्या ऐवजी मी फोन करते आणि त्या व्यक्तीला मी एक्सप्लेन करते, जे प्रीतीला एक्सप्लेन करायचं आहे त्या व्यक्तीला, तिच्या बिहाफवर मी समोरच्या व्यक्तीला फोन करते. तर अशा वेळेस आपण काय बोलू शकतो बरं. आपण बोलू शकतो, हॅलो, आय एम तन्मय अँड आय एम फोनिंग ऑन बिहाफ ऑफ प्रीती. हॅलो, आय एम तन्मय अँड आय एम कॉलिंग ऑन बिहाफ ऑफ प्रीती. जेव्हा तुम्ही कॉल रिसीव्ह करता तेव्हा जर तुम्हाला समोरच्याला त्या व्यक्तीला तिचं नाव जर तुम्हाला विचारायचं असेल, तर एक्झॅक्टली कुठले इंग्लिश सेंटेन्सेस आपण वापरू शकतो बरं. बघा, त्यांचं नाव विचारण्यासाठी आपण विचारू शकतो त्यांना, हॅलो, मे आय आस्क हू इज कॉलिंग. हॅलो, मे आय आस्क हू इज कॉलिंग. मी विचारू शकते का की कोण बोलतंय, कोणी फोन केलाय. किंवा हॅलो, मे आय नो हू दिस इज. हॅलो, may I know who this is. Or you can say, hello, could you please tell me who this is. Or you can say, hello, could you tell me who this is. Could you tell me who this is. किंवा मग could you please tell me who's speaking. Could you please tell me who's speaking. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण फोनवर समोरच्याला काही प्रश्न विचारत असतो तेव्हा नेहमी आपल्याला पोलाईट मॉडेल वर्ब्सचा वापर करायचा आहे. काही असे रूडली काही सेंटेन्सेस नाही वापरायचे, जसं की हू इज देअर, हू इज कॉलिंग. हे थोडंसं रूड वाटतं, त्यामुळे थोडेसे पोलाईट क्वेश्चन्स विचारलेले कधीही चांगले असतात. जसं की कॅनचा वापर करा, कुडचा वापर करा, प्लीज या शब्दांचा वापर करा.
आता समजा तुम्ही तुमच्या मित्राशी बोलताय आणि तुम्हाला त्याला सांगायचं आहे की मला आहे ना नंतर थोड्या वेळाने पुन्हा फोन कर, म्हणजे मला परत एकदा थोड्या वेळाने तू कॉल कर. तर त्यावेळेस तुम्ही इंग्लिशमध्ये काय बोलू शकता? तुम्ही बोलू शकता आय ॲम अ लिटिल बिझी राईट नाव. तुम्ही जर बिझी असाल तर सुरुवातीला सगळ्यात आधी तुम्ही कारण द्या. आय एम अ लिटिल बिझी राईट नाव, आय विल कॉल यू बॅक. म्हणजे आत्ता मी थोडीशी व्यस्त आहे, त्यामुळे मी तुला थोड्या वेळानंतर फोन करेन. आपण जेव्हा समोरच्याला असं सांगतो ना, मी तुला थोड्या वेळानंतर फोन करेन, त्याचं कारणही आधी तुम्ही समोरच्याला एक्सप्लेन करा. जसं की आय एम अ लिटिल बिझी राईट नाव, आय विल कॉल यू बॅक. आय विल कॉल यू बॅक. कॉल यू बॅक म्हणजे थोड्या वेळाने पुन्हा एकदा मी तुला कॉल करेन. कुड यू फोन बॅक लेटर. कुड यू फोन बॅक लेटर म्हणजे थोड्या वेळाने तू पुन्हा मला कॉल करशील का. थोड्या वेळाने तू मला पुन्हा कॉल करशील का. तर कॉल बॅक आणि फोन बॅक या दोन्ही फ्रेजेसचा जो मिनिंग आहे तो सेम आहे आणि तो म्हणजे पुन्हा कॉल करणं, पुन्हा कॉल करणं. आणि ते जर फोन कॉलवर तुम्हाला तुमच्या मित्राला सांगायचं असेल की थांब जरा थोडा वेळ फोन होल्ड करशील का, जरा 2 मिनटं थांब, त्यावेळेस तुम्ही त्याला काय सांगणार बरं? तुम्ही बोलू शकता 1 मोमेंट प्लीज. 1 मोमेंट प्लीज. तुम्ही तुमच्या आईवडिलांशी मित्रमैत्रिणींशी बोलताय त्यावेळेस 1 मिनिट प्लीज, 1 मोमेंट प्लीज असे इन्फॉर्मल इंग्लिश सेंटेन्सेसचा तुम्ही वापर करू शकता. पण फॉर्मल सिच्युएशन्समध्ये म्हणजे तुमची जर काही मीटिंग वगैरे सुरू असेल किंवा तुम्ही तुमच्या बॉसशी किंवा ऑफिसचं रिलेटेड काही काम सुरू असेल आणि तुम्ही फोनवर बोलताय त्यावेळेस तुम्हाला फॉर्मल इंग्लिश सेंटेन्सेसचा वापर करायचा आहे. जसं की वुड यू माइंड होल्डिंग फॉर अ मिनिट. वुड यू माइंड होल्डिंग फॉर अ मिनिट म्हणजेच तुमची काही हरकत नसेल तर 1 मिनटं जरा तुम्ही होल्ड करता का फोन, जरा 1 मिनटासाठी तुम्ही थांबता का. किंवा मग तुम्ही बोलू शकता कॅन यू हँग ऑन द लाईन प्लीज, आय विल बी राईट बॅक. कॅन यू हँग ऑन द लाईन प्लीज. आता कॅन यू हँग ऑन द लाईन, टू हँग ऑन द लाईन म्हणजे काय, तर फोन जो आहे तो होल्डवर ठेवणे. फोन जो आहे तो होल्डवर ठेवणे. कॅन यू हँग ऑन द लाईन प्लीज. किंवा मग कॅन यू हँग ऑन द लाईन प्लीज, आय विल टॉक टू यू लेटर. कॅन यू हँग ऑन द लाईन प्लीज. कॅन यू हँग ऑन द लाईन. आपण एकमेकांशी फोनवर बोलतोय मीन्स वी आर ऑन द लाईन. आणि टू हँग ऑन म्हणजे टू होल्ड अ फोन कॉल, टू होल्ड अ फोन कॉल. सो जेव्हा पण तुम्हाला फोन जो आहे तो होल्डवर ठेवायचा आहे, 1 मिनटासाठी तुम्हाला ब्रेक घ्यायचा आहे, पॉज घ्यायचा आहे त्या फोन कॉलमधून फोन कट न करता, त्यावेळेस एक तर तुम्ही काय म्हणू शकता, एक तर तुम्ही होल्ड ऑन म्हणू शकता किंवा मग तुम्ही हँग ऑन या फ्रेझल वर्बचा वापर जो आहे तो करू शकता. जसं की कुड यू हँग ऑन फॉर अ मोमेंट. कुड यू हँग ऑन फॉर अ मोमेंट म्हणजे 1 मिनटासाठी 2 मिनटासाठी तू जरा थांबू शकतोस का, थोडासा ब्रेक घेऊ शकतो का. पण जर तुम्ही हँग ऑनच्या ऐवजी हँग अप या फ्रेझल वर्बचा वापर केला तर त्याचा अर्थ जो आहे तो पूर्णपणे बदलून जातो. कारण हँग अपचा जो मिनिंग आहे तो आहे फोन ठेवणं, फोन डिस्कनेक्ट करणं. जेव्हा आपलं एकमेकांशी बोलणं होतं, जेव्हा आपण फोन ठेवतो तेव्हा वी हँग अप द फोन, वी हंग अप द फोन. त्यामुळे प्लीज कन्फ्यूज होऊ नका. सो हँग ऑन म्हणजे फोन होल्ड करणं आणि हँग अप म्हणजे फोन डिस्कनेक्ट करणं. आपण काही एक्झाम्पल्स बघूयात हँग अपचे. लेट मी स्पीक टू रिया बिफोर यू हँग अप. लेट मी स्पीक टू रिया बिफोर यू डिस्कनेक्ट द कॉल. बिफोर यू डिस्कनेक्ट द कॉल या सेंटेन्सच्या ऐवजी, या क्लॉजच्या ऐवजी मी काय वापरलं आहे बरं फ्रेझल वर्ब, मी वापरला आहे हँग अप. लेट मी स्पीक टू रिया बिफोर यू हँग अप. तू फोन ठेवण्याच्या आधी मला रियाशी बोलू दे, मला रियाशी बोलू दे. किंवा आफ्टर हँगिंग अप आय रिमेंबर्ड वॉट आय हॅड टू से. आफ्टर हँगिंग अप आय रिमेंबर्ड वॉट आय हॅड टू से म्हणजे मी माझ्या मैत्रिणीशी बोलत होते, मी फोन ठेवला, त्याच्यानंतर मला आठवलं की अरे मला तिला काहीतरी सांगायचं होतं, त्यासाठी मी तिला परत एकदा फोन केला. त्यावेळेस मी या वाक्याचा वापर करू शकते. आफ्टर हँगिंग अप म्हणजे फोन ठेवल्यानंतर, जो आधीचा फोन मी ठेवला त्याच्यानंतर मला आठवलं की मला तुला काहीतरी सांगायचं होतं. आफ्टर हँगिंग अप आय रिमेंबर्ड वॉट आय हॅड टू से. आणि हँग अप ऑन समवन. हँग अप ऑन समवन म्हणजे
आपण एखाद्याशी फोनवर बोलतोय आणि ती व्यक्ती आपल्या तोंडावर फोन कट करते, की ती अपमानाची गोष्ट आहे. ही खूप रूड गोष्ट आहे, खूप रूड बिहेवियर आहे हे. कधीच असं करू नका. याला आपण म्हणतो हँग अप ऑन समवन. हँग अप ऑन समवन. आय कांट बिलीव्ह ही हंग अप ऑन मी. आय कांट बिलीव्ह ही हंग अप ऑन मी. आता ही हंग अप ऑन मी एक्झॅक्टली काय बरं? ही हंग अप ऑन मी म्हणजेच माझा विश्वास बसत नाही आहे की त्याने माझ्या तोंडावर माझा फोन जो आहे तो कट केला. ही हंग अप ऑन मी. आता समजा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये कॉल केला आहे आणि तुम्हाला त्या कंपनीच्या मॅनेजरशी बोलायचं आहे, पण फोन जो आहे तो अर्थातच रिसेप्शनवर गेला आहे. तर त्यावेळेस रिसेप्शनवर जी कोणी व्यक्ती कामाला असेल ती काय करेल? ती तुमचा कॉल जो आहे कनेक्ट करेल मॅनेजरच्या कॉलशी. मॅनेजरची लाईन आणि तुमची लाईन जी आहे ती रिसेप्शनमधली जी मुलगी काम करते ती लाईन कनेक्ट करेल. तर ह्यालाच आपण म्हणतो टू पुट थ्रू. टू पुट थ्रू म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जो कॉल आहे तो दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर करणे, त्याला आपण म्हणतो टू पुट थ्रू. लाईक फॉर एक्झाम्पल, आय वॉन्ट टू टॉक टू मिस्टर शर्मा. कॅन यू प्लीज पुट मी थ्रू म्हणजे प्लीज तुम्ही माझी लाईन त्यांच्याशी कनेक्ट करू शकता का? तुम्ही हा जो कॉल आहे तो त्यांना ट्रान्सफर करू शकता का? आय वॉन्ट टू टॉक टू मिस्टर शर्मा. कुड यू प्लीज ऑर कॅन यू प्लीज पुट मी थ्रू. समोरच्याचा फोन जर बिझी येत असेल, समोरच्या व्यक्तीचा फोन बिझी येत असेल म्हणजे त्याचा फोन काय आहे? एंगेज्ड आहे. त्याचा फोन एंगेज्ड आहे. लाईक फॉर एक्झाम्पल, whenever I call you, your phone is always engaged. Your phone is always engaged. जेव्हा पण मी तुला फोन करते ना, तुझा फोन नेहमी बिझी लागतो. आणि जर आपल्या फोनची बॅटरी जी आहे ती पूर्णपणे संपली आहे आणि आपला मोबाईल फोन जो आहे तो बंद पडला आहे म्हणजेच काय? फोन डेड होणं. फोन डेड होणं. आय ट्राईड कॉलिंग यू 3 times. आय थिंक युअर फोन मे बी डेड. आय थिंक युअर फोन मे बी डेड. आणि तेच तुमच्या फोनला जर बॅड सिग्नल येत असेल, त्यामुळे तुम्हाला नीट व्यवस्थित आवाज ऐकू येत नसेल, त्यावेळेस तुम्ही बोलू शकता आय कांट हिअर यू, युअर ब्रेकिंग अप. ब्रेकिंग अप. तर या ठिकाणी ब्रेकअप होणं म्हणजे कपल्समधला ब्रेकअप नव्हे, तर या ठिकाणी ब्रेकअप, ब्रेकिंग अप म्हणजे आवाज तुटणे. आपला आवाज जेव्हा समोरच्याला व्यवस्थितपणे फोनवर ऐकू जात नाही तेव्हा आपण म्हणतो ब्रेकिंग अप. आणि जर अजून पोलाइटली फॉर्मली तुम्हाला बोलायचं असेल की तुमचा आवाज व्यवस्थित ऐकू येत नाही आहे, त्यावेळेस तुम्ही बोलू शकता सॉरी, यू आर ब्रेकिंग अ बिट. कुड यू प्लीज से दॅट अगेन. कुड यू प्लीज से दॅट अगेन. सॉरी, यू आर ब्रेकिंग अ बिट. कुड यू प्लीज से दॅट अगेन. तुम्हाला जर समोरच्याचा आवाज खूप हळू ऐकायला येत असेल आणि त्यावेळेस तुम्हाला त्यांना सांगायचं आहे जरा मोठ्याने बोला, थोडं मोठ्याने बोला, मला ऐकू येत नाही आहे, तर त्यावेळेस तुम्ही बोलू शकता कॅन यू स्पीक अप प्लीज. कॅन यू स्पीक अप प्लीज. तर स्पीकअप म्हणजे मोठ्याने बोलणे. मोठ्याने बोलणे. स्पीकअप म्हणजे मोठ्याने बोलणे. कॅन यू स्पीकअप प्लीज. कॅन यू स्पीकअप प्लीज. आय एम अनेबल टू हिअर यू. कॅन यू स्पीकअप प्लीज. आय कांट हिअर यू. यू आर इनऑडिबल. तर हा होता आजचा लेसन ज्याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवलं की फोनवर एकदम कॉन्फिडेंटली, फ्लुएंटली कशा पद्धतीने आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे. मी आज या व्हिडिओमध्ये बरेच असे इंग्लिश सेंटेन्सेस शिकवले आहेत अकॉर्डिंग टू द सिच्युएशन्स आणि काही असे टेलिफोन इंग्लिश फ्रेजेससुद्धा शिकवले आहेत. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक मोठा लाईक करा. या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपला चॅनल जो आहे तो एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि इतर लोकांपर्यंत सुद्धा शेअर करा ज्यांना इंग्लिश शिकायचं आहे मराठीतून घर बसल्या एकदम फ्री ऑफ कॉस्ट. आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला माहिती आहे ना काय करायचं आहे की प्रॅक्टिसिंग इंग्लिश. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.